धागे प्रेमाचे भाग 14. कोल्हापूरच्या प्रवासावरून सर्वजण पुण्याच्या देशमुख वाड्यात परतले होते. वाड्याच्या भव्य दरवाजातून आत शिरताच एक प्रकारची दमट आणि तणावपूर्ण शांतता जाणवत होती. श्वेता काकू हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांनी जांभळ्या रंगाची गडद रेशमी पैठणी नेसली होती आणि अंगावर सोन्याचे जड दागिने होते, जे त्यांच्या अहंकाराची साक्ष देत होते. जसे वरद, दीक्षा आणि जीविकाने वाड्यात प्रवेश केला, तसे श्वेता काकूंचे डोळे रागाने भरले. त्या उठल्या आणि त्यांनी जीविकाला जवळून पाहिले. जीविकाने साधी पण मोहक सुती साडी नेसली होती. श्वेता काकूंनी जीविकाकडे पाहून तिरस्काराने नाक मुरडले. आली का पुन्हा एकदा आमचं स्टेटस डाऊन करायला? मला वाटलं होतं माहेरून आली तर बॅग भरल्या असतील, पण हे काय, एक साधी साडी आणि हातात काही नाही. जे इकडून घेऊन गेली तेच सामान परत घेऊन आली. श्वेता काकू कडवट आवाजात बोलल्या. जीविका शांत उभी होती, पण तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. अपर्णा आई पुढे येऊन म्हणाल्या, अगं श्वेता, थांब ना, प्रवासातून आलेत सर्वजण, आधी त्यांना फ्रेश तर होऊ दे. प्रवासातून आले, थकले असतील, आणि आपल्याला काही कमी आहे का जे सुनेच्या माहेरून अपेक्षा करायच्या? एवढे चांगली आणि संस्कारी सून मिळाली आपल्याला, ते काय कमी आहे का? किती गुणी आहे जीविका. पण श्वेता काकूंचे डोळे फिरले होते. त्या जोरात ओरडल्या, काय संस्कारीपणा आहे हिला? इकडे साधा चहा बनवायला सांगितलं तर त्यातून पण मिडल क्लासचा वास येतो. मला माहिती आहे हिने श्रीमंतीसाठी आपल्या अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल करून या घरात आणलं आहे आणि लग्न केलं आहे. हे बघ जीविका, तू या घराच्या लायकीची नाहीस. जीविका. दीक्षा आणि वरद तिथेच बाजूला उभे होते. जीविकाचा हा अपमान पाहून दीक्षाला राग अनावर झाला होता. ती पुढे येण्याचा प्रयत्न करत होती, पण वरदने तिचा हात धरून तिला थांबवले. वरदच्याही डोळ्यात संताप होता, पण तो अर्जुनच्या येण्याची वाट पाहत होता. जीविका हुदकी आवरत म्हणाली, काकू, मी कधीच तुमच्या स्टेटसची स्पर्धा केली नाही. मी फक्त अर्जुनवर आणि या घरातील माणसांवर प्रेम करते. मला श्रीमंतीची भूक नाही आणि यापुढे पण नसेल. आम्ही जरी गरीब असलो ना, तरी आम्ही स्वाभिमानी आहोत. तिला हुदके आवरत नव्हते, म्हणून ती शांत राहायचा प्रयत्न करत होती. दीक्षाने जीविकाचा हात धरला आणि ती जीविकाला शांत करत होती. वरदला त्याच्या वहिनीचा अपमान बघवला नाही, म्हणून तो म्हणाला, आई, काय बोलतेस तू हे? वहिनी आपल्या घरची मोठी सून आहे आणि तू असं तिचा अपमान का करत आहेस? श्वेता काकू अजून चिडल्या आणि म्हणाल्या, वरद, तू शांत बस. आजच्या येणाऱ्या मुलीसाठी तू मला उलटून बोलतोस, आणि मी या मुलीला कधीच सून मानलं नाही. मी फक्त माझ्या अर्जुनसाठी तिला आपल्या घरात सहन करत आहे, नाहीतर मी अशा गरीब लोकांना कधीच थारा देत नाही. वरद म्हणतो, आई, विसरू नको, ज्या मुलीचा तू अपमान करत आहेस तिच्यावर अर्जुन दादा जीवापाड प्रेम करतं. पण श्वेता काकू अधिकच चिडल्या. प्रेम करून पोट भरत नाही, हे समजून घे वरद. आणि अर्जुनला पण एक दिवस समजेल की हे गरीब लोक फक्त पैशासाठी लालचे असतात. इतक्यात अर्जुन तिथे आला. त्याच्या शर्टचे बटन थोडे उघडे होते आणि चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा होता, पण नजर मात्र खूप तीक्ष्ण होती. हॉलमधील शांतता पाहून तो थांबला. अर्जुनला पाहताच श्वेता काकूंच्या चेहऱ्यावरचा चढलेला पारा एकदम खाली आला. त्या अर्जुनचा नेहमी आदर करत होत्या, पण आजचा राग इतका होता की त्या अर्जुनच्या समोर फक्त थोड्या डगमगल्या. अर्जुनने जीविकाचे ओले डोळे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. अर्जुन रागात पुढे आला आणि त्याने श्वेता काकूंना सुनावायला सुरुवात केली. काकू, एक लक्षात ठेवा, ही जीविका आहे, माझी बायको, आपल्या घराची लक्ष्मी. तुमच्या समोर ती शांत आहे याचा अर्थ असा नाही की ती तुमची लायकी ठरवावी. मला हे अजिबात आवडलं नाही. पुन्हा जर जीविकाच्या डोळ्यात पाणी दिसलं तर कोणाचीही पर्वा न करता मी हे घर सोडून निघून जाईन. अर्जुनचा हा दरारा पाहून हॉलमध्ये सन्नाटा पसरला. श्वेता काकूंना काहीच बोलता आले नाही. त्या अर्जुनच्या नजरेला नजर देऊ शकल्या नाही. अर्जुनने जीविकाचा हात धरला आणि तिला तिथून घेऊन थेट त्याच्या रूममध्ये गेला. रूमचा दरवाजा लावून अर्जुनने तिला बेडवर बसवले आणि स्वतःजवळ ओढले. जीविका रडत म्हणाली, अर्जुन, तुम्ही का बोलले काकूंना? त्या मोठ्या आहेत, त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे मला. अर्जुन म्हणाला, मोठ्या असल्या म्हणून काय झालं? काही पण बोलतील का? जीविका म्हणाली, पण अर्जुन, मी गरीब आहे, हे सत्य आहे ना? अर्जुनने तिच्या ओठांवर बोट ठेवले. जीविका, डोंट एव्हर से दॅट अगेन. परत असं बोलू नकोस.
तू गरीब नाही, माझी पत्नी आहेस, अर्जुन देशमुखची. माझं जे काही आहे ते तुझं पण आहे, समजलं ना? आणि कोणी मोठं असलं म्हणजे कोणालाही विनाकारण दुखवण्याचा अधिकार मिळत नाही. तुझी काहीही चूक नसताना जर कोणी तुला बोललं तर मी गप्प बसणार नाही. यू आर माय लाईफ अँड नो वन कॅन हर्ट यू. अर्जुनने तिच्या कपाळावर एक प्रेमाने किस केले आणि तिला मिठीत घेतले. जीविका अर्जुनच्या मिठीत हरवून गेली. थोड्या वेळाने तिने मान वर केली आणि थोडं गंभीर होऊन अर्जुनला विचारले, अर्जुन, काकू माझा एवढा तिरस्कार करतात तर सोहम भाऊजी आणि साक्षीबद्दल कळाल्यावर ते तिला कसं ॲक्सेप्ट करतील? मला टेन्शन येतंय. अर्जुनने तिचे केस मागे सारले आणि गालावर हात ठेवून म्हणाला, जीविका, लिव्ह इट टू मी. ते माझ्यावर सोड. मी आहे ना, मी बघेन काय करायचं ते. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि या छोट्याशा डोक्यात आता कोणतं पण टेन्शन घेऊ नकोस. मला तुला नेहमी हसत बघायचं आहे. जीविकाने अर्जुनच्या छातीवर डोकं ठेवलं आणि अर्जुनने पण तिला जवळ ओढलं. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. त्या शांत खोलीत बाहेरच्या जगाचे भान कोणालाच नव्हते. पुण्याच्या त्या आलिशान पॅलेसमध्ये कोल्हापूरच्या सुखद प्रवासाच्या आठवणी अजूनही ताज्या होत्या. पण सोहमच्या मनात मात्र एक काळी भीती दाटली होती. तो वाड्याच्या बाल्कनीत एकटाच उभा होता. समोरच्या बागेत पाहताना त्याचे उघडे डोळे पण आता साक्षीचे स्वप्न बघत होते. इतक्यात त्याचा धाकटा भाऊ वरद त्याच्याजवळ आला. वरद सोहमपेक्षा वयाने लहान असला तरी तो नेहमी सोहमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असायचा. वरदने आपल्या मोठ्या भावाच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाला, काय रे सोहम दादा, काय विचार करतोयस इतका? कोल्हापूरच्या आठवणीत हरवला आहेस वाटतं. सोहम श्वास रोखून बोलला, वरद, तुला तर माहिती आहे ना आईचा स्वभाव. ती स्टेटस आणि श्रीमंतीच्या पल्ल्यात काहीच बघत नाही. जर तिने साक्षीला स्वीकारले नाही तर काय होईल? वरद म्हणाला, बरोबर बोलत आहेस तू सोहम दादा. आज आईने वहिनीचा पण खूप अपमान केला. तिला वाटतं की गरीब घरची सून केली म्हणजे आपल्या घराचं नाव खराब होईल. सोहम म्हणाला, काय? आईने वहिनीचा अपमान केला? आणि आईला कोणी अधिकार दिला वहिनीला बोलायला? किती चांगल्या आहेत वहिनी. आणि वरद, खरं सांगू तुला, मला तर खूप भीती वाटते आता. आई वहिनीचा अपमान करते म्हणजे ती साक्षीला पण नाही स्वीकारणार. मी नाही गमवू शकत तिला. वरदने आपल्या मोठ्या भावाला प्रेमाने जवळ घेतले आणि आत्मविश्वासाने समजावले, सोहम दादा, डोंट वरी. तू नको काळजी करूस. अर्जुन दादा आहे ना, तो सगळं ठीक करेल. आई त्याला घाबरते आणि त्याचं म्हणणं ऐकते, हे तर आपल्याला माहितीच आहे ना. अर्जुन दादावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो नक्की या परिस्थितीला हाताळेल आणि साक्षी वहिनीला या घराची सून म्हणून आईला ॲक्सेप्ट करायला नक्की भाग पाडेल. ट्रस्ट हिम. सोहमला वरदच्या शब्दांनी खूप मोठा धीर मिळाला. दुसरीकडे अर्जुन आणि जीविकाच्या रूममध्ये वातावरण एकदम वेगळे होते. खिडकीतून येणारा चंद्राचा प्रकाश जीविकाच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. अर्जुन तिच्या अगदी जवळ उभा होता. तिच्या श्वासाचा मंद सुवास अर्जुनला वेड लावत होता. त्याने हळुवारपणे तिचा हात हातात घेतला आणि तिच्या हातावर आपल्या ओठांचा स्पर्श केला. जीविकाच्या अंगावर काटा आला. तिने लाजून नजर खाली झुकवली. अर्जुनने तिच्या हनुवटीला स्पर्श करून तिचा चेहरा वर केला आणि डोळ्यात डोळे घालून तो कुजबुजला. जीविका, यू लुक ब्युटिफुल टुनाईट. तिने लाजून डोळे मिटून घेतले. अर्जुनने तिला कमरेतून ओढत आपल्या अगदी जवळ केले. त्या दोघांच्या हृदयाची धडधड आता एकमेकांना स्पष्ट जाणवत होती. अर्जुनचा श्वास जीविकाच्या गालांना स्पर्श करत होता आणि जीविकाच्या श्वासाची लय वाढत होती. तो तिला किस करणार इतक्यात दारावर टकटक झाली आणि दीक्षा धावत आत आली. तिने अर्जुन जीविकेला एवढं जवळ बघितलं आणि ती डोळ्यावर हात ठेवून खोडकर अंदाजात म्हणाली, ओ माय गॉड, सॉरी, मी काहीच बघितलं नाही. तिचा आवाज ऐकून जीविका आणि अर्जुन तिच्याकडे बघतात. जीविकाने लाजून अर्जुनला धक्का देऊन बाजूला केले आणि म्हणाली, अगं, असं काही नाही दीक्षा. बाहेर का आहेस? आत ये ना. अर्जुनला तर दीक्षाचा राग येत होता. तिने त्यांच्या रोमांसवर जे पाणी फेरले होते. सॉरी, मी अचानक आली. पण काय करू जीविका ताई, आजीने तुला खाली बोलवलं आहे. मलाही खूप वाईट वाटतं या लव्ह बर्ड्सना डिस्टर्ब करायला. पण आजीची ऑर्डर आहे ना. ते आत्ताच आले आहेत. दीक्षाने डोळे पिचकावत हे वाक्य पूर्ण केले. तिची खोडकर अदा पाहून जीविकाला खूप लाज वाटत होती. ती अर्जुनपासून दूर झाली.
जीविकाचा चेहरा लाजेने लालबुंद झाला होता. अर्जुनचा पारा मात्र चढलेलाच होता. जीविका दीक्षाला म्हणाली, दीक्षा तू चल, मी येते. तिने अजून एक खोडकर स्माईल दिली आणि ती बाहेर गेली. अर्जुन वैतागून म्हणाला, जीविका काय हे? माझ्या घरचेच माझ्या रोमांसचे मोठे दुश्मन झाले आहेत. तू कुठेही जाणार नाहीस. जीविका हसत हसत म्हणाली, काय बोलताय अर्जुन तुम्ही? ते कोणी दुश्मन? तर तुमच्या आजीच आहेत. आणि आता मला जाऊ द्या प्लीज, नाहीतर आजींना काय वाटेल? अर्जुनला जीविकाला जाऊ द्यायची अजिबात इच्छा नव्हती. त्याने तिचा हात पकडला आणि तिला जोरात स्वतःकडे ओढले. ती थेट त्याच्या भक्कम छातीवर आदळली. अर्जुनने तिच्या केसात हात फिरवत तिच्या ओठांवर एक अतिशय हळूवार पण दीर्घ किस केला. ती काही क्षणासाठी पूर्णपणे स्तब्ध झाली होती. जणू वेळ तिथेच थांबली होती. तिला सोडून देत अर्जुन तिच्या कानात ओला श्वास सोडत म्हणाला, जा आता, पण लक्षात ठेव, बाकीचा रोमांस रात्री कंप्लीट करू. जीविका तिचे केस सावरत आणि लाजत हसत तिथून धावत खाली गेली. अर्जुन आपल्या रूमच्या दरवाजापाशी उभा राहून तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. त्याच्या ओठांवर एक समाधानकारक स्मित होते. खाली आजींच्या जवळ पोहोचल्यावर जीविकाचा श्वास अजूनही फुललेला होता. आजीने तिला बघून विचारले, जीविका, हळू, असं पळत का आलीस? किती जोरात श्वास घेत आहेस? जरा शांत हो. जीविका फक्त लाजून हसली आणि आजींच्या पाया पडली. आजी म्हणाल्या, कसा झाला प्रवास? काही त्रास तर नाही झाला ना रस्त्यात? जीविका म्हणाली, नाही आजी, खूप छान प्रवास झाला. आजींनी जीविकाला सोफ्यावर बसवलं आणि त्यांनी नोकरांना कुसुमला आवाज दिला, कुसुम, माझ्या रूममध्ये बेडवर काही सामान ठेवलं आहे, ते घेऊन ये बरं. जीविकाला कळत नव्हतं आजी काय करताय ते. ती शांतपणे आजींच्या हालचालीकडे बघत असते. तेवढ्यात कुसुम ते सामान घेऊन येते. आजी कुसुमकडून सामान घेऊन जीविकाच्या हातात देतात. ती जरदरी साडी होती आणि काही डायमंड्स दागिने होते. आजी म्हणाल्या, जीविका बाळा, तू उद्या हे दागिने आणि ही साडी नेस. उद्या आपल्या घरी तुला बघायला आपले नातेवाईक येणार आहेत, जे लग्नाला येऊ शकले नाही. ते म्हणून माझी सून सर्वात सुंदर दिसायला हवी. तशी तू आधीच सुंदर आहेस. तुला जास्त काही करायची गरज नाही. पण आपल्या घराची परंपरा आता तुलाच जपायची आहे. म्हणून सर्वांनाच कळायला हवं की देशमुख घराण्याची सून कशी आहे ते. जीविका हसून ते सामान घेते आणि आजींना नमस्कार करते. श्वेता काकू हे बघतात आणि त्यांचं तोंड वाकडं होतं. त्या स्वतःशीच म्हणाल्या, जास्त खुश नको होऊ जीविका. उद्या सर्व नातेवाईकांसमोर नाही तुझी फजिती केली तर बघ. जीविका ते सामान घेऊन रूममध्ये गेली. सोहम, वरद आणि जीविका आता एकाच टप्प्यावर होते. प्रेमाच्या धाग्यांनी बांधलेले पण येणाऱ्या मोठ्या वादळाची चाहूल लागलेले देशमुख पॅलेसमध्ये सर्वत्र शांततेचे साम्राज्य पसरलेले होते. घड्याळाचे काटे फिरत होते आणि रात्रीचे 2 वाजल्याचे दर्शवत होते. सोहम आपल्या खोलीत बेडवर पडला होता, पण डोळ्यात झोप मात्र नव्हती. खिडकीतून येणारा गार वारा आणि मनातील अस्वस्थता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने उशाखाली ठेवलेला फोन हळूच वर काढला. स्क्रीनवर साक्षीचं नाव होतं. त्याने एक खोल श्वास घेतला आणि कॉल लावला. पलीकडून दुसऱ्या रिंगला साक्षीने फोन उचलला. तिचा आवाज कातर आणि थरथरता होता. सोहम, तुम्ही अजून जागे आहात? साक्षीचा तो गोड कोमल आवाज सोहमच्या कानावर पडला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस स्मित उमटले. तो उठून खिडकीपाशी उभा राहिला. बाहेरच्या चांदण्याकडे पाहत तो हळूच आवाजात म्हणाला, झोप कशी येणार साक्षी? कोल्हापूर सोडून पुण्याला आलो खरा, पण माझं मन मात्र कोल्हापूरला सोडून आलो आहे. ते अजून पण तुझ्याच विचारात अडकले. साक्षी काही क्षण शांत राहिली. मग तिने आपले हुदके आवरत विचारले, सोहम, खरं सांगू, मला पण झोप येत नव्हती. खूप भीती वाटते तुमच्या आईची. मी ऐकलंय की त्यांना गरीब लोक आवडत नाही. मला वाटत नाही ते आपल्या नात्याला स्वीकारतील. मी खूप साध्या घरची मुलगी आहे. तुमच्या घराचं नाव आणि स्टेटस. सोहम मध्येच तिला थांबवत म्हणाला, साक्षी प्लीज स्टॉप इट. स्वतःला कमी समजणं थांबव. तुझ्या साधेपणातच तर माझं हृदय अडकलं आहे. आणि राहिला प्रश्न आईचा, तर मला पूर्ण विश्वास आहे माझ्या अर्जुन दादावर. आई त्याचं नेहमी ऐकते. त्याच्या शब्दापुढे जाऊच शकत नाही आणि त्याचे शब्द कधीच मोडणार नाही. ट्रस्ट हिम. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव. तू या घराची सून बनूनच येणार, हा माझा तुला शब्द आहे. साक्षीचे डोळे पाणावले होते, पण सोहमच्या खंबीर शब्दांनी तिला एक वेगळीच उमेद दिली. ती म्हणाली, सोहम, तुम्ही खूप चांगले आहात, पण आईचा तिरस्कार. सोहम खट्याळपणे हसून म्हणाला, राग प्रेमाने
ओसरतो साक्षी. तू फक्त लवकर पुण्याला यायची तयारी कर. बाकी सगळं मी आणि दादा सांभाळून घेऊ. आणि तू तुझ्या प्रेमळ स्वभावाने नक्की सर्वांची मनं जिंकणार. मला विश्वास आहे तुझ्यावर. त्या रात्री सोहम आणि साक्षीच्या गप्पा तासनतास चालल्या होत्या. भविष्यातील स्वप्न आणि एकमेकांबद्दलचं प्रेम यावरच त्यांचा संवाद केंद्रित होता. दुसरीकडे अर्जुनच्या रूममध्ये दिवे मंद होते. जीविका खिडकीपाशी उभी राहून चांदण्या मोजत होती, पण तिचे लक्ष विचारात होते. तिला पण आज झोप येत नव्हती. अर्जुन मागून आला आणि त्याने आपले हात तिच्या कमरेभोवती अलगद लपटले. जीविकाच्या अंगावर एक शिरशिरी धावली. अर्जुनने तिच्या कानाजवळ ओठ नेत कुजबुजले. काय विचार करत आहेस? झोप नाही येत आहे का तुला? जीविका म्हणाली. नाही येत झोप. तुम्ही झोपा ना. अर्जुन म्हणाला. मला माझ्या बायकोशिवाय झोप कशी येईल? जीविका त्याचा हात हातात घेत म्हणाली. अर्जुन. अर्जुनने तिला अजून जवळ घेतलं आणि म्हणाला. बोल ना. जीविका म्हणाली. मी हे जे अनुभवत आहे ते खरे आहे ना? स्वप्न नाही ना? अर्जुन तिला म्हणाला. तुला का असं वाटत आहे? जीविका म्हणाली. अर्जुन, मला वाटलं नव्हतं तुम्ही इतकं प्रेम कराल माझ्यावर. म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात कोणी असं पण व्यक्ती येईल की मी जशी आहे तशा परिस्थितीतही मला स्वीकारेल. माझ्या घरच्यांची जबाबदारी सर्व काही बघेल. अर्जुनने तिच्या गालावर केस केले आणि म्हणाला. आता तरी खरं वाटतंय ना? हे स्वप्न नाही ते की अजून? जीविका म्हणाली. अर्जुन, आय रिअली लव्ह यू आणि थँक यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी. तुमच्यामुळे माझ्या आयुष्याला पूर्णत्व आले आहे. अर्जुन म्हणाला. जीविका, मला थँक्यू म्हणायचं असेल तर असं कोरडं थँक्यू नाही चालणार. जीविका आश्चर्याने म्हणाली. मग कसं थँक्यू बोलू? तुम्ही सांगा. तो त्याचे गाल पुढे करत म्हणाला. असं. जीविकाने हसत त्याच्या गालावर किस केले आणि लाजून मान खाली केली. तिने अर्जुनच्या खांद्यावर डोकं टेकलं आणि म्हणाली. मला सोहम भाऊजी आणि साक्षीसाठी पण टेन्शन येत आहे. काकू स्वीकारतील ना त्यांना? अर्जुनने तिला आपल्या जवळ वळवले. त्याचे डोळे जीविकाच्या डोळ्यात स्थिर होते. तो गांभीर्याने म्हणाला. जीविका, मी पुन्हा सांगतोय, डोंट वरी अबाउट एनिथिंग. सोहमची साथ द्यायची आहे. जीविकाने अर्जुनच्या छातीवर आपले डोके टेकवले. तिने विचारले. अर्जुन, तुम्ही इतके ठाम कसे राहू शकता? काकूंना तुमचं ऐकतात हे माहिती आहे, पण या वेळेस प्रश्न त्यांच्या मुलाचा आहे. कसं समजवणार तुम्ही? मी हे नक्की करू शकेन. अर्जुनने तिच्या हनुवटीला स्पर्श केला आणि हळूच तिला जवळ ओढले. तो प्रेमाने म्हणाला. कारण माझ्यासोबत तू आहेस. जीविका, यू आर माय स्ट्रेंथ. काकूंना कसं समजवायचं ते मला माहिती आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आय लव्ह यू जीविका. तू नको काळजी करूस. आणि चल झोप आता, खूप रात्र झाली आहे. अर्जुनने तिच्या कपाळावर एक प्रेमाचं चुंबन घेतलं. तिने डोळे मिटून घेतले आणि अर्जुनने ला घट्ट मिठी मारली. त्या शांत खोलीत एकमेकांच्या श्वासाची ऊब घेत ते दोघेही प्रेमाच्या एका नव्या विश्वात हरवून गेले. तर कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक